तर मित्रांनो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता झालेली आहे आमची आंघोळ वगैरे. आता आम्ही निघतोय इकडून किती 50-55 किलोमीटर असेल सप्तशृंगी. आता तिकडे जाऊनच काय ते नाश्ता वगैरे. आता असेच पाणी पण नाही प्यायलोय तर निघतोय आता. तर चला. हॉटेल दाखव कोणतं होतं ते. हॉटेल देवेंद्र प्युअर व्हेज आणि बालाजी लॉजिंग वगैरे असं काहीतरी होतं. मस्त रोडलाच लागून आहे. एक नंबर जेवण तर भारी आहे. बस मित्रांनो आम्ही निघालोय गाडी कोल्ड स्टार्ट करून राधा बडीशेपवर राधा बडीशेप खाऊन. आता डायरेक्ट काल सारखं दुपारीच जेवणार. नाश्ता काय खायला वाटेत का भेटलं सुका खाऊ तर खाऊ जेऊ डायरेक्ट जेऊ. आट्यावर आलेलो आहे आम्ही. तुझ्या आल्या इथून आलेलं आहे. पटरी क्रॉसिंग. खाली पेट आम्ही जाणार असं होणारच नाही. बघा पंजाबी तडका लवर्स. बादशा लागतं ना हे म्हणून पूर्ण माळच आणलंय 2. फुल कंटिन्यू द्राक्षाचीच बाग. नाशिक आलेत वाटते बघ झाकून ठेवले सगळीकडे द्राक्ष रे. आता थोडं पुढे जाऊन आम्ही CNG भरायला थांबलोय. टॉप अप करू आणि निघू डायरेक्ट सप्तशृंगीला. किती किलोमीटर आहे? 16 किलोमीटरवर आहे देवी. सिनेरी बघा मित्रांनो समोर बघ. सह्याद्री पर्वतरांगा. आता आम्ही आलेलो आहे मित्रांनो. एंट्री झालेली आहे आमची. तर मित्रांनो आता आम्ही पायथ्याशी लावली आहे बघा पार्किंग. आता आम्ही विचार करतोय रोपवे पण आहे इकडे 120 रुपये पर पर्सन. आणि पायऱ्यांनी पण बघू ठरवू. आता आम्ही दाखवतो तुम्हाला. बघा मस्त डोंगरात. हा बघा मित्रांनो रोपवे. पिंकवाले पेरू आहेत ते खाऊया नंतर. तर मित्रांनो हे बघा इथून पायऱ्या चालू. रोपवे वगैरे नाही आम्ही जाणार नाही. मंदिराच्या पायथ्याशी गणेश मंदिर पहिली पायरी. गणपती बाप्पा मग आता आमचा टास्क सुरू. किती वेळात पोचतोय बघू आम्ही. आम्ही सिद्धार्थला स्प्रे घेतलेला आहे. ऑक्सिजन घेतलेलं आहे. पायरी क्रमांक 134 मध्येच श्वास फुललेला आहे. काय गोट्या काय वाटतंय काय तुला? रॉंग वेने जातोय. काय नाही झालं. श्वासचा आवाज बघा.
नॉर्मल आहे. आवाज बंद केलाय. व्ह्यू दाखव. प्रत्येक टप्प्याटप्प्याला इथे वेगवेगळी मंदिर आहेत देवांची. राधाकृष्ण मंदिर. राधाकृष्ण मंदिर क्रमांक 499 आणि गणपती बाप्पाचं मंदिर. जय गणेश. तेच रोपवे आहे. गर्दी जाम. नजारेत नजारे. पोटी भरली पाहिजे बोलला असू. तर मित्रांनो आमचं मस्त दर्शन झालेलं आहे. इकडे मंदिर. आता आम्ही उतरतोय. चला पटपट. हे बघा मिनिएचर. रोपवे. गाडी आपली इकडे होती. हे बघा हे रोपवेच आहे. फुल मॉल टाईपच बनवलंय. डोंगराच्या पायथ्याशी आम्ही जेवायला बसलोय बघा. परत पुढे जायचं होतं. घे 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 व्हेज थाळी घे. व्हेज थाळ्या मागवल्यात. आता येईल जेवण आणि जाऊ मग पुढे. जेवण एकदम आलेलं आहे. हे बघा. घे 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 व्हेज थाळी घे. ताटांवरून अंदाज लावू शकता तुम्ही किती भूक लागलेली ते. तर मित्रांनो जेवण एवढं स्वादिष्ट होतं. व्हेज थाळी टेस्टला एक नंबर. हे बघा हॉटेल दाखवतो तुम्हाला. हॉटेल समर्थ. खाली आलात ना कमानीच्या इकडेच हॉटेल समर्थ लागतं. एक नंबर जेवण. म्हणजे आम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेतलेली मस्त 140 रुपयात. 500 रुपये आमचं बिल झालं. आता आमचा प्रवास चालू पुढे. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं तर जरा चालणं चालू आहे शतपावली. आणि आम्हाला एक स्पॉट दिसला आहे चांगला. तर तिकडे जातो आम्ही. आता बघू दाखवतो तुम्हाला. हे बघा स्पॉट बघा तुम्ही कसला भारी आहे. आणि हे बघा इकडे इथे मस्त एक चटई मिळाली असते आम्हाला तर एक झोप झाली असते आमची. सुकून. एक नंबर जागा आहे रे. आणि मागे व्ह्यू बघा. मागे तर याच्यापेक्षा खतरनाक व्ह्यू. शेत आहे कोणाचं तरी. कांदा वगैरे लावलाय. कांदा पात. आणि मध्ये मध्ये वाटतं लाल माठ लावली यांनी. बघा त्यांचं घर इकडे. आणि व्ह्यू बघा त्यांना किती छान आहे. त्यांचं शेत केवढं आहे बघा.
नियोजन. घे 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 घे. मित्रांनो पेरू खाता खाता आम्हाला अजून एक स्पॉट भेटला, दाखवतो तुम्हाला. हे बघा नजारा बघा. शांत एकदम. चला मित्रांनो आम्हाला जायला लागेल. आमचा नवनीत गाईड बोलते अजून 2 तास रनिंग आहे, तर आम्हाला जायला लागेल. नवनीत गाईड आगे चलो. नवनीत गाईड कम फास्ट. हे बघा एवढा मस्त नजारा होता. फटाफट हे बघा केवढं आलं. हे बघा 2 घंटे का रनिंग आहे. हे बघा गाडी आपली इकडे. इथे 1 मिनिटाची रनिंग आहे. इकडे जा ना घसरगुंडी. चल जा पहिलं जा कोणतरी. नवनीत गाइड आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आताच घ्यावी लागेल. हम्म. नको पाहायला लागेल. अरे गावठी आहे मी. खडबडीत बघ. निघून शेवटी आले. आम्ही दोघं पोचलो तरी नवनीत गाईड काय अजून येत नाही आमचा. रापत येतोय हळूहळू. हा स्प्रिंटा झाड रे कसात गाडीत बस. चप्पल घसरते. मित्रांनो आता पोहोचलोय त्र्यंबकेश्वर. फायनली वाजलेत किती? 7:34. 7:30 वाजता. तरी फिरत आलो आम्ही एकदाचे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपलं सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो घाईघाईत आम्ही आलो. बरोबर 8 वाजले आणि 8:30ला एंट्री बंद होते. एंट्री बंद झाली वाटतं. आलो मित्रांनो फायनली आतमध्ये. एंट्री आता बंदच करत होते. हर हर महादेव. आता पण आम्हाला एंट्री मिळाली नाही बघा. नशिबात असेल तर एंट्री मिळेल. बोलावा असेल महादेवांचा तर मिळेल एंट्री, नाही तर अजून जरासाठी बघा इकडेच एंट्री. आम्हाला बसवलंय तर बघू आता. नशिबात असेल तर होईल दर्शन, नाही तर काय पुन्हा यायचंच आहे आपल्याला. काय तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालंय बघा. 2.5 तास लागले दर्शनाला. 2.5 तास लागले आम्हाला. 8 वाजता आलेलो, आता 10:30 वाजले. तर शेवटी आमचं दर्शन झालं आणि आता लाईन बंद करतायत. लाईन तर बंद झाली, आता दर्शन पण बंद करते. आमचं नशीब चांगलं होतं म्हणून झालं. तरी अर्धा तास 11 वाजता बंद झाला दर्शन. नमो पार्वती पते हर हर महादेव. चला आता गाडीत भेटू डायरेक्ट. फायनली दर्शन वगैरे झालेलं. आता सगळी ट्रिप आता आपली संपायला आली आहे. मस्त शॉर्ट ट्रिप. अचानक भयानक प्लॅन झालेला आदल्या दिवशी की कुठेतरी जायचं नाशिकला वगैरे, कारण जवळ तर तेच होतं आमचं. नंतर बघू आता. आमचं इकडेच 650 किलोमीटर झालं, एवढे फिरलो. आता आम्हाला घरी जायला अजून किती किलोमीटर रे कुठं इथून? 250 पावणे 300 किलोमीटर आता लागेल. बघू आता जेवलो तर नाही आम्ही, आता पुढे शोधू. हॉटेल भेटले 11 वाजलेत रात्रीचे. 11 वाजलेत. देवाच्या जेवलो तर कृपेने जेवलो. हॉटेल सुरू राहायला पाहिजे. नाहीतर मग काय मागे आहे आमचं चकना आयटम. तंदूर तडका. तंदूर काय रे तो? पंजाबी तडका. 5-5 रुपयाचे घेतले.
घेतलेलं ना ते सकाळी 14 पॅकेट 16 पॅकेट काय ते त्यातले अजून 6 उरले. खाल्ले. त्यातले हा आता उरले 10 पॅकेट 3 येतील वाटायला. मग तेच खाऊन आम्ही प्रवास करणार मुंबई पल्ला गाठू. तर चला आता निघालोय. हा. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. साई बाबा की जय. बोला ओम साई. ओम साईराम. तर मित्रांनो आता थोडं आम्ही डिस्टन्स कव्हर केलंय आणि भावे फुल डाऊन झालेला आहे. तुझं डोकं बिकं Strong वन आहे. साइड दुखतंय. स्ट्रॉंग कसला स्ट्रॉंग आता कॅमेरा चालू झाला स्ट्रॉंग डोकं दुखते. अच्छा. आणि बघा गोट्या पण आडवा झाला इकडे. हे बघ. आता पेट्रोल पंपवर आम्ही थोडासा आराम करूया बघा. भारत पेट्रोलियम इथे थोडा आराम करू आणि थोड्या वेळाने जाऊ. तर भावानं जरा झोपेचा सेटअप चाललाय. भावेला काही झोप येत नाही, नुसतं कुटकुटत बसलंय. म्हणून आम्ही जरा एक जागा करतोय. मी असं कुठे ट्रिपला वगैरे गेलो असेल ना तर असा सेटअप करतो. ते जरा ह्यांना पण एक्सपिरियन्स देतोय बघा. हा तुम्हाला पण गाडी पाहिजे असेल कुठे फिरायला बिरायला भाड्याने वगैरे तर आपल्याकडे 2-3 गाड्या पण आहेत अर्टिगा सेम. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर येईलच खाली, तरी सांगतो 8779793934. कुठेही जायचं असेल तर बिंदास कॉल करा, मेसेज करा, आपण अवेलेबल आहे. मी अवेलेबल नसलो तरी आपले मित्र आहेत चांगले एकदम ड्रायव्हर निर्व्यसनी, काय टेन्शन नाही तुम्हाला. मला सेटअप मागतो. बस झाला आता. नाही बघा आमचा सेटअप झालेला आहे गाडीत. गोट्या पुढे झोपणार आहे. असा झोप जरा. तू कसे पाहिला मी ते करीन ना. झालंय ना. बघा टॉवेल काढलाय चादर. हे बघा असा फुल सेटअप आहे गाडीत. 3 जण आम्ही प्रॉपर झोपणार. कोटे इकडे त्याला बोललो मागे इकडे झोप, तू नाही झोपत आहे. चला उद्या सकाळी भेटू आपण 10 वाजता. 10 वाजता भेटू. आता वाजले किती आहेत? 1:30 वाजला. दे 10चा अलार्म लाव. झालं नाही, ह्याला कम्फर्ट पाहिजे होता, वेळ पाहिजे होता ह्याला. पाय लांब करून हे बघा जागा केली वन साइड. आता डायरेक्ट सकाळी भेटू. चला येतो. गुड नाईट. तुम्ही पण झोपा, आम्ही पण झोपतो. हा बघ मुक्या बोल काहीतरी. गुड नाईट. चला गुड नाईट. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आता किती वाजले? आपण झोपलेलो कितीला रे? 2 वाजता झोपलेलो आम्ही. निघणार होतो 3, 3:30, 4ला निघणार होतो. पण थंडी एवढी बेकार तुम्ही बघू शकता. बघा काचेची हालत बघा. तुम्हाला काचेची हालत दाखवतो नंतर. आणि हे पण दोघं नंतर ताणून झोपलेले. गोट्या बोलत होता पहिला 3 वाजता निघ्या. आणि जशी थंडी वाजली तो पण गारटला. तो बोलतो राहून दे, जेव्हा जाग येईल तेव्हा जाऊया. जसे 3 वाजले तसे बोललात 5 वाजता निघूया. 5 वाजता निघ्या, 6 वाजता निघ्या. तसा वाजत 8 वाजले. 8 वाजता सगळे उठले. टायमिंग दिले ना 10चा. पण आता थंडी मस्त. वाजते म्हणून जाग आली. पण कसली भारी झोप आली की नाही. मग काय हा गोट्या कडक होती ना झोप. जन्नत आहे मुबारक. एक नंबर झोप लागली. आता थोडी कॉफी वगैरे मारून नॉन स्टॉप. आता काही आमचे स्टॉप नाही. एक स्टे आमचा गाडीतच होता बघा. असा स्टे केला असता तर किती पैसे वाटले असते.
अरे रोज असा स्टे बघा तुम्हाला दाखवतो थंडी केवढी होती ती. चिंब भिजलेले कसं झालेले. फॉगर चालू आहे आपला तरी पण मग एवढं पाणी आहे. मित्रांनो ॲज युजल आम्ही नेहमीप्रमाणे ब्रंच करतोय. नाश्त्यातच जेवण. नाश्त्यात सकाळी 9:15. आता नाश्त्यामध्येच जेवणार. आता हायवेला थांबलोय. मनीषा घरगुती खाना वगैरे. मेरे को मारने आ रहा है वो बाबा. गिरीश का गाना सुनेगा क्या? गिरीश का गाना हाँ गिरीश का गाना सुनेगा? सुनाओ क्या? दिल्ला दिया ले बेटा. तर मित्रांनो आता 11 वाजले आणि आम्ही घोडबंदरला पोहोचलोय. मस्त आंघोळ बिंघोळ काय नाही. ब्रश पण नाही केलाय. न ब्रश करता नाश्ता केलाय. बोटाने उठून तोंड पण नाही धुतलंय. तो बोलतो चहा पिऊनच होईल. माऊस चहा पण पियाला नाही. आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आणि असे ताणून झोपणार परत एकदा. तरी झोप एवढी आमची झाली चांगली बऱ्यापैकी. तरी एक आता थोडीशी लॅब आता पुढे पोहोचल्यावर दाखवतो. आता घोडबंदरला थोडं रनिंग ट्रॅफिक आहे. ते क्लिअर झाल्यावर मग आपण भेटू पुढे. चला. तर मित्रांनो फायनली आता आम्ही 12 वाजता बरोबर पोचलो इकडे. आता इकडून डिवाइड होणार. भाभी एकीकडे उतरणार, मी एकीकडे, गोट्या एकीकडे. तर ही ट्रिप आमची मस्त शॉर्ट अँड सिम्पल. अचानक भयानक प्लॅन झालेला आदल्या दिवशी आणि असेच निघालेलो. काय तयारी नाही काय नाही. ब्रश बीश इकडे त्यातच खरी फुल झाली. हा, पण त्यातच काय खरी मजा. अडचणी आली नाही. हा. मस्त ट्रिप झाली. तर तुम्हाला हे व्लॉग आवडले असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच भेटू अशा पुढच्या नवीन नवीन trip व्लॉग मध्ये. मध्ये. हा आणि लवकरच आमचे अजून प्लॅन होणार आहेत. बघू नाही झाले तर आम्ही तिघच जाणार. आता आम्हाला आता कळलंय किती अंदाज होतो खर्च. खर्च आता आमचे फाटले थोडी पण ठीक आहे. हळूहळू आमचं केसाला होईल. होल पडले. हा, हळूहळू होईल. आणि तुम्हाला ते गाडीचं सांगितलं ते तर येतीलच. आता तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर येईल असा खाली. सगळं तुम्हाला काय पाहिजे असेल गाडी तर बिंदास सांगा. तर भेटू अशा चांगल्या चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. चला चला.